नमस्कार. नमस्कार. मी अरविंद आठले. या चॅनलवर तुम्हाला विविध विषय मी गेले अनेक वर्ष मांडतो आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आयुर्वेदाचाही विषय आलेला आहे. दिनक्रम कसा असावा, वेगवेगळ्या आपला वागावं कसं, हे कसं, ह्या सगळ्या प्रकारचे विषय आले आहेत. होमिओपॅथी आलेली आहे, फुलांची रेमेडी असते ती आलेली आहेत. असे नानाविध विषय मी तुमच्यासमोर आणले आहेत. आणि आज एक फार भाग्याचा असा क्षण आहे की एक फार मोठ्या माणसाला मी तुमच्यासमोर आणतो आहे. हे आहेत अरुण काशीनाथ परांजपे. वैद्य आहेत आणि मुख्यतः जीवन संजीवन चिकित्सा याचा ते उपयोग करतात. आता ह्या संजीवन चिकित्सा काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण त्याच्या आधी हे कुठून सगळं आलं याचा एक थोडक्यात गोषवारा मी तुमच्यासमोर मांडतो. यशवंत काशीनाथ परांजपे उर्फ दादा यांचे आजोबा आणि त्यांना स्वामी सद्गुरू परमहंस संविदानंद सरस्वती असं म्हणत असत. तर 10व्या वर्षी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा मिळाली आणि 16व्या वर्षी ते अक्कलकोट येथे स्वामी दर्शनाला गेले असता स्वामींनी त्यांना उपदेश केला की उपनिषद, ऋग्वेद आणि योगशास्त्र यावर संशोधन केल्यास 14 रत्न तुम्हाला मिळतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे ही संजीवन चिकित्सा पद्धती त्यानंतर त्यांच्या संशोधनातून जन्म त्या पद्धतीचा झाला. अनेक प्रकारचे असाध्य रोग या पद्धतीमध्ये बरे होतात. मुख्यतः आयुर्वेदाच्या ज्या वनस्पतींचा जो अभ्यास आहे, वनस्पती त्यांच्याशी बोलत असत. आपण पूर्वीच्या जमान्यामध्ये ऐकलं आहे की आपला आयुर्वेद कसा डेव्हलप झाला. तर वैद्यांनी वनस्पती गेल्यानंतर ती वनस्पती त्यांच्याशी बोलत असते. त्या वनस्पतीचे गुणधर्म त्यांना समजत असतात आणि त्याप्रमाणे औषधोपचार करायला फार सोपं जात असे. आपलं जे शास्त्र आहे हे प्राचीन या प्रकारे डेव्हलप झालेलं आहे. तर याचा उपयोग यांना अतिशय झाला आणि नंतर परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या हे ज्ञान यांच्याकडे आलेलं आहे. आज त्यांचं वय आहे 85 आणि अरुण काशीनाथ परांजपे या नावाने ते सध्या प्रॅक्टिस करतात. मुंबईलाही त्यांचे दवाखाने आहेत. काही पुस्तकं यांच्या घराण्याने लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांचा परिचय, त्या शास्त्राचा परिचय, हे शास्त्र उद्गम कसं झालं याचा परिचय, हे सगळं आज आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर वाचकांची उत्कंठा मी आता जास्त ताणत नाही. मी त्यांना विचारतो की ही पद्धती आली कशी काय, तुमच्याकडे आली, घराण्यात कशी आली आणि आजोबांच्याकडे ती कशी आली, हे तुमच्या तोंडून सांगितलं तर जास्ती बरोबर. मुख्यत्वे करून माझे आजोबा मुंबईला होते आणि आई लवकर गेल्यामुळे भावंडाची जबाबदारी, आरोग्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्यामुळे ते सतत विचार करायचे, आजारी का पडतात लोक, आणि मग ते त्याच्या पद्धतीने उपचार करायचे. आणि लहानपणापासून भक्तिमार्गाकडे ओढा असल्यामुळे दत्त महाराज त्याचे गुरु. तर ते म्हणले की दत्त महाराज त्याला एकदा त्यांच्या बाबांनी सांगितलं की देवीने दाखव, पूजा कर. तर देवीने दाखवलं तर दत्त महाराज काय खायलात. ते म्हणजे जर तुम्ही खाल्ला नाही तर मी काय जीव देईन. त्यावेळी दत्त महाराज प्रसन्न दिले आणि वयाच्या 10व्या वर्षी त्यांना दीक्षा दिली. आणि त्याच्यानंतर त्याचं मन तिथे रमलंच नाही. आणि साधारणपणे मॅट्रिक झाल्यानंतर काही काळ त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. आणि मग पारतंत्र्याचा काळ असल्यामुळे की आता पारतंत्र्यात राहणाऱ्या लोकांना उत्तम औषधं कशी मिळतील याचा विचार सुरू केला. आणि त्याचवेळी इटली येथे साधारणपणे 1910 साली एक मासिक निघत होते. त्यात औषध या शब्दाची व्याख्या त्यांनी वाचली. औषध शब्दाची व्याख्या अशी होती की जे औषध दिले असता शरीराला कुठलाही अपाय होत नाही, पण जे औषध दिले असता उपायच होईल त्याला औषध बनावे असं ते बघितलं. तर मग त्याची वेगवेगळ्या पद्धती, चिकित्सा पद्धतीविषयी संशोधन सुरू केलं. म्हणजे ॲलोपॅथी म्हणजे होमिओपॅथी, सप्तरंग, अनेक जगातले पॅटी असतात. त्यांनी वेगवेगळ्या पुस्तकं वाचून आयुर्वेद, आणि ते त्यांचे वडील संस्कृतचे अध्यापक असल्यामुळे संस्कृतच्या उत्तम तऱ्हेने संस्कृतचं अध्ययन आणि संस्कृतमध्ये त्यांनी मारुतीवर स्तोत्र केले, दत्त महाराजांवर स्तोत्र केले.
ते स्वतः उत्तम कवी आणि योगी असल्यामुळे सर्वच योग्याची जी उद्धतीची शिकता असतात ते त्याच्यात अत्युच्च होते. त्यामुळे त्यांचं एक योग परिचय किंवा त्याचं आयुष्य हे एक विलक्षण आणि आपण त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला असं लक्षात येईल की योगी कसा असावा. योगी पावनपणाचा साई अपराध जनाचा, तसं योगी पावनपणाचा अपराध हे सहज करून लोकांना बरं कसं करतायत याविषयी त्याच्याबरोबर उत्कट सुरू झाले. आणि मग ते रात्री साधारण 10:30 नंतर जेव्हा लोक झोपतात त्यावेळी 1910 साली कोकणामध्ये प्रत्यबीड अरण्य होतं. त्या अरण्यामध्ये हिंडायचे आणि चंद्रप्रकाशामध्ये वनस्पतीची वाढ आणि तेज दिसायचं. त्यामुळे त्या वनस्पतीची ते बोलायचे, त्याला विचारायचं. आता आपल्याला सरांनी सांगितलं की पूर्वीच्या काळी आयुर्वेदाची जी लोकं होती ती वनस्पतीकडे जायची आणि सांगायची, हा तुझं सांग रस वीर्य विपाक कुठला आहे. पण ते रस वीर्य विपाक थंडी आहे, उष्ण आहे, विपाक पोटात औषध केल्यानंतर त्याचा विपाक काय होतो या सगळ्या वनस्पती त्यांना सांगायचे आणि मग ते लिहून ठेवायचे, त्याच्यावर औषधं द्यायची. त्याचप्रमाणे दादांनी अशाच प्रकारे वनस्पतीशी बोलायचं, चंद्रप्रकाशात जाऊन तासनतास बसून राहायचं, दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचं, पुन्हा त्याच्याशी बोलायचं. असा प्रयोग करता करता त्याच्या लक्षात आलं की वनस्पती ह्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये जसे प्राण आहेत तसे हे प्राणदायी आहेत आणि वनस्पती आपल्या प्राणदायाला प्राणांना सुखरूप ठेवण्यासाठी खूप चांगली मदत करतात. मग त्यांनी औषधाची योजना सुरू केली, औषधं द्यायला वधवायला सुरुवात केली आणि कुठल्याही औषधाचा प्रयोग स्वतः करायचा आणि मग औषधं लोकांवरती प्रयोग करायला लागले ते. आणि त्याचं एक उद्दिष्ट ते बसलेलं असायचे, डोळे मिटून बसलेलं असायचे, सतत ईश्वर चित्रच असायचे. त्यामुळे लोक आले की डोळे उघडायचे, सांगायचे, हा तुला अमुक अमुक झाला आहे, 22 दिवसांनी अमुक त्रास होईल, आत्ता हे औषध घे, आता तू बरा आहेस. मग लोकांनी पैसे विचारले की ते वेळेचे पैसे नाहीत. असं 2-3दा विचारल्यानंतर ते शेवटी सांगायचे, हे बघ आता तुझ्या कानफडा मारीत ह्या पैशाची अनमोल किंमत आहे, औषधाची अनमोल किंमत आहे, याचे पैसे आहेत, घेऊन जा असे. आणि लोकोपयोगी असल्यामुळे घरात कठोर असले, वज्रादपी कठोर आणि मृदुकुसुमादपी असे ते कठोर पण होते आणि लोकांसाठी मृदू पण होते. आणि त्याला वेगवेगळ्या विषयात रस होता. नाटकाचे पडते रंगवणं, त्याच्यानंतर मारुती एकदा प्रसन्न झाल्यानंतर मारुतीचे पण ते निश्चित भक्त होते, त्याने मारुती प्रसन्न झाल्यानंतर त्याचं चित्र काढलं होतं. त्यानंतर त्याची दत्त महाराजांची त्यांची आराधना चालू होते. आणि अशा तऱ्हेने मग पुढे त्याचे एक शिष्य फार होते. ते म्हणजे शिष्य वगैरे मी घेणार नाही. त्याचा एक वाचा होता, तर तो वाचा म्हटला की मला तुमचं गुरुपद द्या. ते म्हणजे मी तुझा गुरु नाही आहे, तुझा गुरु वेगळाच आहे. तरी तो हट्टाला पेटला. तर त्याने काय केलं की ते म्हणजे चल विहिरीत, चल विहिरीपाशी केलं, विहिरीत त्याला बुडवलं, डोक्यावर पाय ठेवला. आता पाहिजे का तुला शिष्य दीक्षा? ते म्हणजे नको नको, ते म्हणजे तुझा गुरु नेमलेला माझ्याकडे येऊ नको. आणि मग त्यांना एक भिडे वकील म्हणून ते एक शिष्य भेटले आणि ते त्यांच्याकडे रत्नागिरीला जाऊन प्रॅक्टिस करू लागले. आणि त्याच वेळी त्यांनी शेतीवर अनेक प्रयोग केले होते. आणि त्यावेळेस इंग्लंड वगैरे इकडनं डॉक्टर मॅन म्हणून एक ग्रस्त होते, ते नेहमी यायचे. ते म्हणायचे की शेतीवरती तुम्ही एवढं कसे काय उत्तम शेती करता. तर ते मग त्याला सांगायचे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. पाश्चात्य देशातूनही त्याचा संबंध चालू होता. सावरकरांचे ते निश्चित भक्त होते. सावरकरांच्या कटात सुद्धा ते सहभागी होते. पण जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याने एक मिरवणूक काढली आणि त्यानंतर ते म्हणले, आता मला संशोधनाला वेळ द्या, आता माझं कार्य संपलं आहे. आणि मग असं करता करता त्यांनी संजीवन चिकित्सा पद्धती नावाची पद्धती शोधून काढली. पुराण चिकित्सा पद्धती नावाचं त्याला पहिल्यांदा नाव दिलं. आणि मग त्याच्यानंतर जीवित शक्ती आहे, आपल्या शरीरामध्ये जी जीवनशक्ती आहे, त्या जीवनशक्ती जेव्हा त्याच्यामध्ये बिघाड होतो, त्या जीवनशक्तीला संजीवत करणारी
शक्ती ती संजीवन. शक्ती आणि शुक्राचार्याची संजीवनी याचा काहीही संबंध नाही. ती संजीवनी विद्या आहे आणि ही संजीवित आहे. जीवनशास्त्राला पुनर्जीवित करणारी ती वेगळी चिकित्सा पद्धती आहे. आणि या चिकित्सा पद्धती फक्त 14 औषधं आहेत. 14 याच्यासाठी आहेत की पंचप्राणक्रिया आणि पंचरसक्रिया. तर रसक्रियाची आपल्याला सुरुवात गमतीशीर असते. रसक्रिया आपल्या लाळेपासून सलावापासून सुरुवात होते. ज्यावेळेस खमंग वास येतो, सुग्रासंताचं वास यायला लागतो, त्यावेळेस सगळे आपली रसक्रिया प्रज्वलित व्हायला लागते. नाकाच्या शेंड्यापासून ओठाच्या खाली काय काय छोट्या छोट्या नलिका असतात त्या उत्तेजित होतात आणि आपल्या तोंडाला पाणी सुटतं. तर पाणी सुटणं ही रसक्रियेची पहिली व्याख्या आहे. अशा या पंचक रसक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शरीराचं पोषण करीत असतात. आणि हे करता करता मग शुद्ध रक्त करतात, शरीराचं पोषण, उत्पत्ती, स्थिती आणि लय हे जे चालू असतं. तर प्रत्येक पेशी शरीरातली ही उत्पत्ती निर्माण करायची, काम करून घ्यायचं आणि लय करायचं. ब्रह्मा विष्णू महेश हे जसं याच्यात सांगेल आपल्या 3 देवता आहेत तसंच या देवता शरीरामध्ये आहेत. तर उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्याच्यामधून आपल्याला त्या पेशींना चांगलं काम करून घ्यायचं आणि नष्ट झालं तर पुन्हा नवीन पेशी निर्माण करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या. आणि स्वामी योग्य असल्यामुळे त्याच्या शरीरातल्या प्रत्येक पेशी आणि ज्या छोट्या छोट्या नर्व्स आहेत किंवा दारतंतू आहेत त्या दारतंतूची पूर्ण माहिती होती. वेगस नावाची आपल्याकडे एक नर्व्स आहे मोठी. त्या वेगस नर्व मस्तिष्कापासून गुरुद्वारापर्यंत येते आणि त्याच्यात सिग्नल असतात छोटे छोटे. तर ते सिग्नलची जाणीवही त्याला होती असं लक्षात आलं आहे. आता या गोष्टी आपण सिद्ध करू शकतो किंवा नाही मला माहिती नाही, पण त्याच्यात ती नक्कीच असल्यामुळे त्यांनी प्रत्येक सिस्टीममध्ये म्हणजे तुम्हाला श्रवण, कोणाला कानाने ऐकू येत नसेल, कोणाला बोलता येत नसेल. माझ्याकडे एक विलक्षण केस आली होती. साधारणपणे कर्नाटकाच्या बॉर्डरवर एक वीट भट्टीवाल्याची मुलगी होती. 11 वर्षापर्यंत तिला बोलता येत नव्हतं. तर ती आली माझ्याकडे. तिला बरोबर ते औषध लागू पडलं आणि 1 महिन्यानंतर पूर्ण बोलायला लागली. ती पूर्ण म्हणजे आता ती आहे माझ्याकडे सगळे रेकॉर्ड 11 वर्षाची मुलगी पूर्ण बोलायला लागली. तर या ज्या ज्ञानतंतू आहेत त्या बरोबर ज्ञानतंतूवर ते औषध देता आलं तर तुम्हाला जगातला कुठलाही रोग बरा करता येतो. माझ्याकडे बरेचसे ब्रेन ट्युमरचे म्हणजे डोक्यामध्ये ट्युमर झालेले कितीतरी लोक आले. दुर्दैवाने त्यातले 2-3 जण मेलेले, एक जिवंत आहे. पण त्याने बरे झालेले आणि औषध सोडल्यामुळे झालेला त्रास आहे. माझ्याकडे एक महिलाबाई होत्या. तर त्या साधारणपणे 1.5 वर्ष त्याला ट्युमरचा त्रास होता आणि शेवटी इतका ट्युमर वाढला डॉक्टर म्हटले बायोप्सीसुद्धा करता येणार नाही. त्यानंतर त्यानं औषध सुरू केलं. एक साधारणपणे वर्षभरात त्याचा ट्युमर पूर्ण बरा झाला आणि साधारण 1.5-2 वर्षानंतर पुन्हा डोकं दुखायला लागलं. तर बघितलं तर दुसरा ट्युमर झाला आणि तो 16 दिवसात बरा झाला. तर अशा अनेक गोष्टी आहेत. सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लेन करता येणं शक्य नाही, पण असे वेगवेगळे आहेत. असायटिस आहे, पोटात उदर होतो तो आहे, किडनीचे प्रॉब्लेम आहे, हार्टचे प्रॉब्लेम आहे. हे सगळ्या गोष्टीतून आपल्याला, कारण स्वामींनी जे संजीवन चिकित्सा पद्धती केली त्यातली मुख्य तत्व असं आहे की जगातला कुठलाही रोग असाध्य नाही. आणि पंचप्राणक्रिया आणि पंचरसक्रिया अशा 10 क्रियांना 10 औषध दिली की पुरते. मग पुढे त्याला आणखी 4 औषधं सहाय्यक म्हणून घ्यावी लागली. 14 औषधं त्याने केली. तर माझे एक गुरु होते, अनेक गुरुपैकी एक गुरु होते डॉक्टर खोत म्हणून. ते म्हटलं अरे अरुण तुला 14 म्हणजे काय माहिती आहे का? नाही. ते म्हटलं अरे 14 म्हणजे चव देणारे औषधं रे गाढवा. बरोबर आहे. तशी चव देणारे, आयुष्याला चव देणारे औषधं ही संजीवन चिकित्सा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. औषधं आहेत ती अतिशय सोपी, परिणामकारक आणि मुख्यत्वे करून होमिओपॅथी पद्धतीप्रमाणे ती तयार केल्यामुळे वनस्पतीची पर्यावरणाची नासधूस होत नाही. आम्ही जेवढं पाहिजे असेल त्या वनस्पती तेवढा अंग काढतो. ते त्याचे अत्युच्च परमोच्च बुद्धू असतो त्यावेळेस ग्रह, नक्षत्र, तारा
तारे याचा जर अभ्यास करून, म्हणजे आता तुम्हाला उदाहरण सांगतो, गणेश चतुर्थीच्या दिवशी दुर्वाचा जो अत्युच्च रस असतो तो इतर कुठल्या दिवशी मिळत नाही, त्यामुळे त्या दिवशी काढावा लागतो. आता कदक म्हणजे बांबूचं असं आहे की एका नक्षत्रावर जर रस काढला तरच निघतो, यात रसच निघत नाही. तर हे सगळे वायुतत्व, पृथ्वीतत्व, या सगळ्या तत्वाचे ते दादा होते. आमच्या दादा म्हणजे कुठे असे सहजपणे खेळायचे ते, त्यामुळे असे खेळायचे त्या वनस्पतींना, रोगांना. आणि रोग हा त्याच्या दृष्टीने आपल्याकडे कसं असतं की थंडी वाजायला लागली गरम औषध द्या, असं नाहीच करायचं. आपल्याला त्यांना नियंत्रण करायचं. थंड करू गणपतीला गणपतीची नियंत्रित करून औषधाची योजना करायची. हे संजीवन चिकित्सा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. कुणाच्या विरुद्ध, कुणाच्या रोगाच्या विरुद्ध जायचं, विषाणू मारायचे, कुणाला मारायचं नाही, कुणाला जगवायचं नाही, फक्त आपलं आयुष्य सुयोग्य करायचं. हे संजीवन चिकित्सा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. आणि आमची औषध काढण्याची पद्धतसुद्धा ग्रह नक्षत्र तारे याच्यावर अवलंबून आहे, सरांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि ती तंतोतंत अजूनही माझा मुलगा जाऊन ती पाळतो. त्याला आमंत्रण करावं लागतं वनस्पतीला, कारण वनस्पतींना अतिशय सेन्सिटिव्ह असतात. त्याचं असं असतं की त्याला सांगितल्यानंतर ते कुठले गुणधर्म चोरत नाहीत. आणि दाथपंथीयांचे काही असे मंत्र आहे की ते दिल्यानंतर वनस्पती कुठलाही रस न चोरता तुम्हाला स्वतःहून आपल्या वनस्पतीचे अत्युच्च अर्क आहेत ते तुम्हाला देऊ करतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे औषधाचा परिणाम, लोक म्हणतात आयुर्वेदाला वेळ लागतो वगैरे, असं काही वेळ लागत नाही. थोडासा म्हणजे ॲलोपॅथीपेक्षा कदाचित थोडा जास्त असेल, पण तुम्ही योग्य तऱ्हेने उपचार केले तर ते व्यवस्थितपणे तुम्ही करू शकता. आणि माझा आता सध्या असं झालेलं आहे की हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर लक्षावधी रुपयाचे खर्च वगैरे होतात. तर त्या दृष्टिकोनातून मला असं करायचं आहे की उपचार पद्धती छोट्या छोट्या खेडेगावातून इकडे तो बेसिकली असं आहे की हे तुम्हाला वाचूनही उपचार करता येतात. पण आता नियम वगैरे असतील त्यामुळे मला माहिती नाही, पण उपचार पद्धती म्हणजे आम्ही उपचार केंद्र काढू, 22 दिवस तुम्हाला ठेवू, उपचार करा. तुम्हाला बरं वाटलं की घरी जा. तुमच्या घरी कोणी नसेल तर आम्ही तुम्हाला रुग्ण मित्र एक देऊ, तो तुमच्यावर उपचार करेल. बरे झालं तुम्ही आम्हाला थँक्स म्हणा आणि सुखाने जगा. तर बेसिकली त्याच्यात पुन्हा 2 भाग पडतात की जे अतिशय कष्टरोग असतात, त्याच्यासाठी सुद्धा आमच्या वेगवेगळ्या योजना आम्ही करणार आहोत. पण मुख्यत्वे करून आम्हाला हॉस्पिटलची समांतर पद्धतीने रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न ठेवता कमीत कमी खर्चात त्याला बरं कसं करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. म्हणून हा सगळा खटाटोप त्याच्यासाठी होता केला अट्टहास. तसा अट्टहास आहे हा की तुम्ही ही औषधं वापरा. तुम्ही स्वामी स्वामीनारायण सरस्वती सारख्या एका छोट्या खेडेगावात राहणाऱ्या माणसाने एक अलौकिक असं संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनाला तुम्ही दाद द्या. तुम्ही त्याची परीक्षा घ्या. दाद देणं म्हणजे असं नाही आहे की तुम्ही औषधं घ्या आम्ही सांगतो म्हणून असं करू नका. तुम्ही आज माझ्याकडे आता कित्येक वर्ष, आता माझी 3री पिढी असल्यामुळे 3ऱ्या पिढीतली लोकं म्हणजे नातू पडतू आता ते पण माझे येतात. पूर्वी जसे फॅमिली डॉक्टर होते तर फॅमिली डॉक्टरला वाढताची सगळी परिस्थिती माहिती यायची, जेनेटिकल त्याच्या पूर्वी त्याची परिस्थिती काय, कुठले रोग झाले होते. आता दवा झाला आहे तर त्याच्या आईला दवा होता, आजीला दवा होता, हे त्याला माहिती असायचं. त्याप्रमाणे औषध योजना करायला सोपी जायची.